पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। मैं यहाँ पे ना ये बाइट दे रहे थे, क्या मांगी है तुम्हारी? नहीं जा रहे अभी चालू तो कर। ये आ गए थे। मी इरफान बेग महमूद बेग, महाराष्ट्र मुस्लिम मेहतर समाज युथ फ्रंटचा एक सदस्य आहे। आमची मागणी जी आहे ती लाडपांगे समिती अंतर्गत आमच्या मुस्लिम मेहतर समाजावर जो जाणीवपूर्वक जो अन्याय होऊ लागलेला आहे विशेष करून घाटी प्रशासनाकडून, त्याविषयी आम्ही आज आमचे जे लोक आहे कालपासून उपोषणाला बसलेले आहे। माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा 24 ऑगस्ट 2023ला आदेश झालेला आहे की वाल्मिकी मेहतर आणि भंगी समाजाच्या लोकांना लाडपांगे समिती ही हे झालेली आहे, लागू झालेली आहे। तरी जाणून बुजून घाटी प्रशासन जे आहे ते मुस्लिम मेहतर समाजाला फक्त केवळ त्यांच्या धर्माच्या आधारावर वंचित ठेवत आहे आणि त्यांना सांगत आहे की तुम्हाला हे लागू होत नाही। माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दामध्ये निर्देश दिलेले आहे, वाल्मिकी मेहतर आणि भंगी त्याच्यामध्ये धर्माचा कुठेही उल्लेख नसताना सुद्धा आमच्या मुस्लिम मेहतर समाजांच्या लोकांवर जाणून बुजून धर्माच्या आधारावर अन्याय करण्यात येत आहे। आमचे जे लोक आहेत त्यांना 2 ते 3 वर्षापासून वंचित ठेवण्यात येत आहे। त्याचं कारण एकच आहे की केवळ आमचा धर्म हा मुस्लिम असल्या कारणाने प्रशासन कर रहे हैं मुस्लिम मेहतर के बारे में जो है तो ये दिशागुल कर रहे हैं और ये इनका बोलना है कि मुस्लिम मेहतर जो है तो ये लाड़पांगी में जो है तो बैठता ही नहीं, नियम में बैठता ही नहीं। जबकि हमारे कहने महाराष्ट्र शासन के जीआर है, परिपत्र है, कोर्ट का निर्णय है। कोर्ट ने जो है तो 24 फरवरी 2023 को महाराष्ट्र शासन ने परिपत्र निकाला था। उसके बाद कोर्ट पे उस पर स्टे आया था। वो स्टे हटे बाद भी जो है तो हमारे 10/4/2023 को जो है तो कोर्ट ने निर्णय दिया था। तो उसमें जो है तो भंगी मेहतर वाल्मीकि ये समाज को लोग करके खुला उल्लेख है, फिर भी ये लोग जो है तो प्रशासन मानने को तैयार नहीं है। उसके बाद भी कई परिपत्र निकले, सुधारित परिपत्र निकले। वो सुधारित परिपत्र में भी जो है तो खुला उल्लेख है, मुस्लिम मेहतर का विषय है। मुस्लिम मेहतर कॉलम नंबर 7 ये परिपत्र में उल्लेख है, लिए है बात भी जो है तो ये लोग ले रहे नहीं। और वो परिपत्रों के आधार पे हमारे जो है तो जितने ज़िले हैं, जालना हो गया, परभनी, बीड़, अमरावती, उस्मानाबाद, मालेगांव, हर ज़िलों में जो है तो हमारे वो परिपत्र के हिसाब से और वो जीआरओ के हिसाब से हमारे लोगों को लाड़पांगी में नौकरियों पे लिया गया है। खाली ये यहाँ पर ही है जो तो घाटी रुग्णालय में ले रहे नहीं। यहाँ पे औरंगाबाद महानगर पालिका में ऑर्डर निकले, औरंगाबाद महानगर पालिका में ऑर्डर 2 से 3 ऑर्डर निकले हुए, एसटी महामंडल में ऑर्डर निकले हुए, घाटी रुग्णालय जो यहाँ का चिकल ठाणे का है वहाँ पे ऑर्डर निकले हुए। लेकिन फिर भी ये लोग मानने को तैयार नहीं है। इनका कहना है कि आप मुस्लिम मेहतर बैठते ही नहीं। जब यहाँ नहीं बैठते तो ये कोई महाराष्ट्र के बाहर का तो ये जिला नहीं है औरंगाबाद। महाराष्ट्र में ये महाराष्ट्र के परिपत्र जो है, महाराष्ट्र के परिपत्रों के हिसाब से जो है तो ये सब नौकरियों के ऑर्डर निकले और ये मानने को तैयार नहीं। इनका कहना है कि आप मुस्लिम मेहतर इसमें बैठते ही नहीं। अगर आपकी मांगनी पूरी नहीं तो अगला कदम क्या होगा? अगर हमारी मांगनी पूरी नहीं हुई तो हम तो यहाँ तो उपोषण पे बैठे हैं। ये हमारा उपोषण चलने ही वाला है। अगर ये माने नहीं तो आगे देखते क्या। आपल्याकडं जे कर्मचारी काही सेवानिवृत्त होतात, मृत्यू पावतात, तर अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी आपण नोकरीच्या वर्ग 4च्या पदावर घेतो। यामध्ये मेहतर, वाल्मिकी, भंगी अशा काही याचा समावेश आहे। नंतर आता अनुसूचित जातीच्या काही याच्यामधून सुद्धा आपल्याला त्यामध्ये घेण्यासाठी शासनानं जीआर काढलेला आहे आणि त्यानुसार आपलं प्रशासनाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या 2 संस्था असतील तर या ठिकाणी आपण सध्या जी पदं लाडपांगेमध्ये पात्र उमेदवार आहेत त्यांच्यामार्फत भरण्याची कारवाई सुरू आहे। महाविद्यालयामध्ये एकही पद रिक्त नाही, परंतु सध्या सफाईगार म्हणून 19 लोक कार्यरत आहेत। तर या 19 लोकांना नियमामध्ये जर बसत असतील तर त्यांना पदोन्नती देऊन सिपाई असेल, हमाल असेल, पहारेकरी आहेत, अशा विविध पदावर आपण पदोन्नत्या देण्याची कारवाई सध्या सुरू केलेली आहे आणि ती आम्ही सुमोटो केलेली आहे
की या ठिकाणी जर या लोकांना पदोन्नती दिल्या 19 लोकांना, तर त्या ठिकाणी रिक्त होणाऱ्या पदावर सफाईगार म्हणून या लाडबागे समितीमध्ये जे निकषामध्ये बसतात, तर त्यांना आपण या नियुक्त्या देणार आहोत. परंतु आता जे उपोषण सुरू आहे, तर त्या उपोषणामध्ये जे मागणी आहे की मुस्लिम भंगी याच्यामध्ये जे लोक येतात त्यांनासुद्धा याच्यामध्ये घ्यावं, परंतु शासनाच्या GRमध्ये मुस्लिम भंगी यांना SBCमध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. तर त्या बाबतीत आम्ही उपोषणकर्त्यांना त्याची पूर्ण बाजू समजून सांगितलेली आहे आणि यामध्ये जर त्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडं पाठपुरावा करावा आणि जर शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही कार्यवाही करता येणार नाही हे आम्ही त्यांना समजून सांगितलं. त्यांचे काही शंका कुशंका होत्या त्याचं निवारण केलेलं आहे आणि ते पूर्ण समाधानी होऊन आम्ही त्यांना असंही कबूल केलेलं आहे की जर काही वरिष्ठ कार्यालयाला बैठक लागली तर आम्ही आपल्या बाबतीतची जी काही बाजू आहे ती योग्य पद्धतीनं शासनाकडे मांडू आणि आपल्याला जर शासनाच्या नियमानुसार जर काही न्याय देता आला तर त्याच्यासाठी पूर्ण मी आणि माझं प्रशासन प्रयत्नशील राहील. त्यांचं समाधान झालेलं आहे आणि ते आता उपोषण मागे घेणार आहेत. सर, शेवटचा प्रश्न असा आहे, बनावट कंपन्या 33 कंपन्यांचं औषधीचं ओके,